उत्पन्न करता प्रभू, तू महान अद्भुत पराक्रमी परमेश्वर आहे. स्वर्ग तुझे सिंहासन, पृथ्वी तुझी पाय ठेवण्याची जागा आहे. आणि माझ्या देवा, मी तुझ्या पाय ठेवण्याच्या जागेवर उभा आहे. परमेश्वर, माझी योग्यता तीच आहे. मी प्रार्थना करतो राजा, सर्व गौरव माझ्या जीवनाद्वारे तुला मिळावं, तुझी इच्छा पूर्ण व्हावी असू दे. या संपूर्ण जागेला, आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. सर्व प्रकारची डिस्टर्ब करणारी शक्ती, तमाम प्रकारची अडखळणं, बंधनं येशूच्या नावात मी तोडतो. परमेश्वरा, तुझे स्वर्गदूत आणि सराफिम आणि पवित्र अग्नीचे कोट उभे कर. आणि प्रभूजी, प्रत्येकाच्या अंतकरणाचं, मनाचं नियंत्रण तू घे रे बापा. माझ्या मुखातून निघणारा शब्द हा तुझ्याद्वारे असू दे. परमेश्वरा, केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होऊ दे, कारण आम्ही सर्वजण तुला ऐकू इच्छितो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. आज या ठिकाणी दोन आनंदाचे प्रसंग आहेत. आपण इथं वचन सुरू होण्याच्या अगोदरच आपण त्या ठिकाणी नवीन घरात जाऊन आलो. एक घर जे बांधलं गेलेलं आहे तो पहिला आनंदाचा प्रसंग, आणि दुसरं घर ज्या घरामध्ये स्नेहा जाणार आहे ते घर बांधलं जाणार आहे तो दुसरा आनंदाचा प्रसंग. आमेन. म्हणजे आज जो प्रसंग आहे तो दोन घरांसंदर्भात आहे. एक जे बांधलं गेलेलं आहे आणि दुसरं जे बांधलं जाणार आहे. आणि म्हणून आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी जे बोलणार आहे आपण बघू. बरं, एक वचन काढू. स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 आपण वाचू. बरं, मराठीत सगळ्यांना माहिती आहे हे वचन तोंडी पाठ आहे, पण आपण बघू परमेश्वर आज आपल्याशी काय बोलेल. हा वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. बस लक्ष द्या माझ्याकडे. देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आता बऱ्याचदा मनात हा प्रश्न येतो की परमेश्वर घर बांधतो म्हणजे नेमकं कसा बांधतो? मिस्त्री कसा बांधतो, इंजिनियर कसा बांधतो, आर्किटेक्ट कसा बांधतो हे आपल्याला माहिती आहे. पण जर देवाला एखादं घर बांधायचं असेल तर परमेश्वर कसा बांधतो? आता उदाहरणार्थ, गावित सरांना घर बांधायचं होतं तर गावित सरांनी घर बांधायला कोणाला तरी दिलं. गावित सरांनी स्वतः विटा नाही लावल्या, गावित सरांनी स्वतः सिमेंट नाही लावलं. गावित सरांनी फक्त त्याच्यासाठी पुरवठा केला. पैशाचा पुरवठा असेल, साहित्याचा पुरवठा असेल किंवा अजून काही लागणारी वस्तू असेल, ती प्रत्येक वस्तू गावित सरांनी त्या इंजिनियरला किंवा त्या काम करणाऱ्यांना आणून दिली आणि त्यांनी घर बांधण्याचं काम केलं. मग बायबल म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर ज्या वेळेस एखादं घर बांधतो तर मग देव काही स्वतः बांधत नाही, तर देवाला सुद्धा बांधकाम करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे. हालेलुया. आणि मग नेमकं परमेश्वर कसा घर बांधतो? ज्यावेळेस मी आज प्रार्थना करत होतो, प्रभूला विचारलं, प्रभू तुझी घर बांधण्याची पद्धत कशी आहे? नेमकं तू कोणते मजूर लावतो किंवा तू कोणाचा उपयोग करतो एखादं घर बांधण्यासाठी? त्यावेळेस एक सुंदर वचन परमेश्वराने मला दाखवलं. आणि तुम्ही विश्वास ठेवा, आज हे जे वचन आहे हे त्या घरासाठी पण महत्वाचं आहे आणि ज्या घरामध्ये स्नेहा जाणार आहे त्या घरासाठी पण महत्वाचं आहे. हालेलुया. की ज्या वेळेस एका घराला परमेश्वराला बांधायचं असतं तर ते घर बांधताना परमेश्वर कशा प्रकारे कोणाचा उपयोग करतो ते आज देवाच्या वचनातून आपण बघणार आहोत. कारण वचन सांगतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुम्ही कितीही मोठं घर बांधा, कितीही लाखो रुपयांचं घर बांधा, कितीही महागडं घर बांधा, पण तुमच्या घराला जर देवाचा हात लागलेला नसेल, जर त्याच्यामध्ये परमेश्वराचा हस्तक्षेप नसेल, तर तुम्ही बांधलेल्या घरात तुम्ही सुखा, समाधानाने आणि शांती आणि आनंदाने राहू शकत नाही. म्हणून आपल्या घराला परमेश्वराने बांधणं गरजेचं आहे. आमेन. आणि म्हणून आज आपण बघणार आहोत की परमेश्वर कोणाच्या द्वारे घर बांधतो हे आपण वचनातून बघू. एक वचन आपण काढू. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि वचन 1 आपण वाचू. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि वचन 1. आता नीट लक्ष द्या वचनाकडे. बहिणींनो, विशेष करून तुम्ही लक्ष द्या. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. हालेलुया. बघा, नीट लक्ष द्या. स्तोत्र संहिता 127:1 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि नीतिसूत्रामध्ये 14 आणि 1 मध्ये वचन म्हणतं, प्रत्येक सुज्ञ स्त्री ही आपल्या हाताने काय बांधते? घर बांधते. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये
देवाला जर एखादं घर बांधायचं असेल तर परमेश्वर ते घर बांधण्यासाठी कोणाचा उपयोग करतो? बोला, कोणाचा उपयोग करतो? वचनात काय लिहिलंय? परत वाचा ते वचन. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते. मग सांगा, देव कोणाचा उपयोग करतो घर बांधण्यासाठी? मोठ्याने, बहिणींनो मोठ्याने. सुज्ञ स्त्रीचा. स्त्रीचा नाही म्हटलेलं आहे, कोणाचा? स्त्रिया तर खूप आहेत, पण बायबल म्हणतं सुज्ञ स्त्री ही आपल्या हाताने आपलं घर बांधते. हालेलुया. अजून एक वचन वाचू. नीतिसूत्र 19 आणि 14. नीतिसूत्र 19 आणि 14. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग आहे. सुज्ञ पत्नी ही परमेश्वरापासून प्राप्त होते. हालेलुया. समजते का तुम्हाला? सगळी लिंक आहे. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. बायबल म्हणतं सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते. आणि सुज्ञ स्त्री कुठून येते? तर परमेश्वराकडून सुज्ञ स्त्री प्राप्त होते. आमेन. तर एक लक्ष द्या, जर देवाला घर बांधायचंय तर त्याला सुज्ञ स्त्रीची गरज आहे. आणि सुज्ञ स्त्री ही परमेश्वराकडून मिळते. लक्षात घ्या, जोपर्यंत एक स्त्री परमेश्वराचं भय बाळगत नाही, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगत नाही, तोपर्यंत परमेश्वर एखाद्या घराला बांधू शकत नाही. नीट लक्ष द्या. पुरुष जो आहे तो पैशाचा पुरवठा करतो. पुरुष जो आहे तो सगळी त्या ठिकाणी मालमत्ता पुरवतो. पुरुष जो आहे तो वस्तुरूपाने घर बांधू शकतो. पण ज्या वेळेस एका घराला घर पण द्यायचं असेल, ज्या वेळेस एका घराला प्रेम निर्माण करायचं असेल, सगळ्या नात्यांना एकत्र जोडून ठेवायचं असेल, सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण करायचं असेल, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील, पुढील भविष्याच्या योजना करायच्या असतील, या सगळ्या गोष्टींसाठी, त्या घर बांधण्यासाठी परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये एका सुज्ञ स्त्रीची गरज आहे. आणि सुज्ञ स्त्री देवाकडून प्राप्त होते, परमेश्वराचं वचन म्हणतो. हालेलुया. बहिणींनो, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. स्नेहा, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. जरी तुझ्या पतीचं नाव गॅब्रियल असलं तरी सुद्धा त्याचं घर स्वर्गासमान तेव्हाच होऊ शकेल जेव्हा स्नेहा ही परमेश्वराकडून देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगेल. आमेन. कारण गॅब्रियलचं घर सुद्धा कोण बांधणार आहे? परमेश्वर बांधणार आहे. पण परमेश्वर कोणाद्वारे बांधणार आहे? स्नेहाद्वारे. कोणाद्वारे? मग स्नेहाला काय व्हावं लागेल? सुज्ञ स्त्री. बोला, काय व्हावं लागेल? स्त्रिया खूप आहेत, पण सुज्ञ स्त्रिया फार कमी आहेत. तुम्हाला माहितीये, परमेश्वराचं भय बाळग. एक वचन वाचू आपण, देवाचं एक वचन वाचू. नीतिसूत्र 31 आणि 30. नीतिसूत्र 31 आणि 30. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. हालेलुया. बहिणींनो, नीट लक्ष द्या. वचन काय सांगतं? परत एकदा वाचा मोठ्याने. सौंदर्य भुलवणारा आहे व लावण्य व्यर्थ आहे. आता मला एक सांगा, सौंदर्य म्हणजे चेहरा, दिसणं, असणं, या सगळ्या गोष्टी बायबल म्हणतं भुलवणारा आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. आणि सगळ्यात जास्त टाइम बहिणींचा कशात जातो? खरं सांगा, एकदम प्रामाणिक सांगा, सगळ्यात जास्त वेळ आपला कशात जातो? काय चांगलं दिसावं म्हणून? सौंदर्य. बोला ना, काय चांगलं? जेव्हा एखादी स्त्री, एखादी बहीण ब्युटी पार्लरला जाते तर त्यावेळेस नवऱ्याच्या बाहेर 4 तासात सगळे कामं होऊन जातात. तो सगळ्या दुनियाचे कामं करून येतो, तरी ती कुठं असते? कुठं असते? पार्लरला. 4 तास 5 तास न हलता न डुलता, काहीच न करता त्या ब्युटिशियनच्या समोर ती बसलेली असते. ती काय करते? ती ब्युटिशियन एकावर एक थेर मारत जाते, एकावर एक लेप मारत जाते. पण तुम्हाला माहिती, बहिणींनो, काय सहनशीलता आहे तुमच्या अंगी माहिती का? 4 तास जागेवरून उठत सुद्धा नाही. तुम्हाला माहिती, पण बायबल म्हणतं हे सौंदर्य आणि हे लावण्य भुलवणारं आहे आणि व्यर्थ आहे. ज्या बहिणी व्यर्थ गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवतात ना, तुम्हाला माहिती, तुम्ही देवाला प्रसन्न नाही करू शकत. कारण पुढचं वचन काय म्हणतं? वाचा, त्याच्याच पुढे वाचा. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तुम्ही 5 तासाचा मेकअप केला तरी परमेश्वराकडून तुमची प्रशंसा होणार नाही. पण जर तुम्ही देवाचं भय बाळगणाऱ्या स्त्रिया असाल ना, परमेश्वराचं वचन म्हणतं तुमची काय होते? प्रशंसा होते. हालेलुया.
दागिने, चांगले कपडे, चांगलं दिसणं, हेअरस्टाईल, चांगला मेकअप हे कशासाठी असतं माहिती का? मी चांगलं दिसावं म्हणून नाही, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून असतं. हालेलुया. आजकाल गंमत असतीये, मनुष्य 50 लाखाचा बंगला यासाठी बांधतो की लोकांना दिसावा माझ्याकडे आहे. मला राहायला फक्त 4 खोल्या लागतात, पण मी बांधल्या किती? 10 खोल्या. कशासाठी? कोणी बघावं. खरंय की खोटं आहे? अरे बोला, खरंय की खोटं आहे? घरामध्ये महागड्या वस्तू, घरामध्ये चांगल्या वस्तू, अरे आयुष्यभर आपण त्या ठिकाणी त्याचे EMI भरत राहतो. पण तुम्हाला माहिती, आज महागडं जे काही आपण घेतो, जे काही आपण करतो ना, स्वतःच्या सुखासाठी नाही करत. आज मनुष्य 90% गोष्टी ह्या दुसऱ्यांना दाखवायसाठी करतो. तसंच बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या स्वतःसाठी नसतात, या लोकांना दाखवण्यासाठी असतात. सौंदर्य फुलवणारं आहे, लावण्य व्यर्थ आहे. देवाचं वचन म्हणतं परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची त्या ठिकाणी प्रशंसा होते. 4 तास ब्युटिशियन समोर ब्युटी पार्लरला देण्यापेक्षा मी म्हणतो 2 तास देवासोबत बसा, तुमच्यासारखं सुंदर कोणीच दिसणार नाही. बोला हालेलुया. पण हे आम्हाला जमणार, हे आम्हाला जमणार नाही. आम्ही 4 तास तिथं ब्युटी पार्लरला बसू, पण 2 तास देवासोबत बसायला आम्ही तयार होणार नाही. तुम्हाला माहिती कसं काय परमेश्वराचं भय बाळगू आणि कसं काय आपली प्रशंसा होईल? तुम्हाला माहिती, एक घर जर तुम्हाला बांधायचं असेल ना, तर तुम्हाला पैशाची गरज नाही, तुम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज नाही, तुम्हाला देवाची गरज आहे. कारण देव एका घराला स्त्रीद्वारे बनवू इच्छितो. परमेश्वर एका घराला स्त्रीद्वारे आशीर्वादित करू इच्छितो. जर एक स्त्री सुज्ञ नसेल तर परमेश्वर त्याच्या हाताने घर बांधू शकत नाही. देवाचा कारागीर स्त्री आहे. हालेलुया. परमेश्वराच्या हातातलं हत्यार स्त्री आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वर उत्तम घर बांधू शकतो. आणि एक स्त्री जर सुज्ञ नसेल, तीच जर देवाचं भय बाळगणारी नसेल, तीच जर परमेश्वरावर विश्वास ठेवणारी नसेल, तुम्ही कितीही लाखांचा बंगला बांधा तरी ते घर आशीर्वादित होणार नाही. बहिणींनो, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. तुमच्या घराला आशीर्वादित करणं तुमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. फळ कोणी खाल्लं? बोला. कोणी तोडलं? हवेनी. खाल्लं कोणी पहिलं? हवेनी. भोगावं कोणाला लागलं? आदामाला. बोला, कोणाला? आदामाला. कारण बायबल म्हणतं तू कोणाचं ऐकलं? तुझ्या स्त्रीचं ऐकलं. नीट लक्ष द्या. एदेन बागेमधून बाहेर निघण्याचा जो कार्यक्रम आहे ना, तो एका स्त्रीमुळे त्या ठिकाणी झाला. नीट लक्ष द्या. स्त्रियांनो, तुम्ही परमेश्वराचं भय बाळगा, तुमचं घर आशीर्वादित होईल, तुमचा परिवार आशीर्वादित होईल, तुमची लेकरं आशीर्वादित होतील. बायबल मध्ये अशा अनेक स्त्रियांचे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतील. मी सांगू इच्छितो, स्नेहा ज्या वेळेस गॅब्रिएलच्या घरामध्ये जाईल तर परमेश्वराची इच्छा आहे की ते घर जे आहे ते परमेश्वराने बांधावं, आणि ते घर परमेश्वराने बांधावं अशी जर त्यांची इच्छा असेल तर सगळ्यात मोठी जबाबदारी स्नेहाची आहे. की ती एका सुज्ञ स्त्रीप्रमाणे जर असेल, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारी जर असेल, तर परमेश्वर तिचा उपयोग करेल त्या घराला आशीर्वादित करण्यासाठी. आमेन. हालेलुया. हालेलुया. एका स्त्रीची जबाबदारी देवाच्या वचनामध्ये फार मोठी आहे. तुम्हाला माहिती, मरियेबद्दल आपण काही गोष्टी बघू. चला एक वचन काढू आपण. लूक वर्तमान याचा पहिला अध्याय. लूक वर्तमान याचा पहिला अध्याय, वचन 26 आणि 27 वाचू. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. गब्रिएलचं नाव आलं. गब्रिएल देवदूताला पाठवलं. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती. नीट लक्ष द्या. आणि त्या बस एक मिनिट. अनेक स्त्रिया होत्या नासरेतमध्ये, अनेक स्त्रिया होत्या इस्रायलमध्ये, कुवाऱ्या मुली होत्या इस्रायलमध्ये. पण बायबल असं म्हणतं, परमेश्वराने त्याच्या दूताला स्पेशल मेसेज घेऊन कोणाकडे पाठवलं? मरियेकडे. बोला, कोणाकडे पाठवलं? मरियेकडे, जी योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती. पुढे वाचा. त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये. हालेलुया. देवदूत आल्यानंतर तिच्यावर कृपा नाही झाली, कृपा अगोदर झालेली होती देवदूत येण्याच्या अगोदरच. म्हणून देवदूत तिला काय म्हणतो? हे कृपा पावलेल्या स्त्रिये. नीट लक्ष द्या. देवाची योजना बहिणींनो तुमच्या जीवनामध्ये जर पूर्ण व्हायची असेल तर परमेश्वराची कृपा अगोदरच प्राप्त करा, म्हणजे परमेश्वर त्याची योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल.
स्नेहाच्या परिवारामध्ये तू जाणार आहे, त्या परिवारामध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदरच तुझ्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुझ्याद्वारे परमेश्वर त्या परिवारामध्ये त्याची योजना पूर्ण करू शकतो. हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणतं मरियेला हे कृपा पावलेल्या स्त्री आहे. याचा अर्थ मरियेचं जीवन देवाला आवडणारं होतं. मरिया परमेश्वराला आवडणारं जीवन जगत होती, देवाचं भय बाळगणारं जीवन जगत होती. म्हणून देवदूत तिला म्हणतो हे कृपा पावलेल्या स्त्री आहे. कारण ही कृपा तुझ्यावर आज नाही झाली, परमेश्वराने अनेक वर्षांपूर्वी करून ठेवलेली आहे. देवाची नजर तुझ्यावर आहे, म्हणून परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. म्हणून मी तुला म्हणतो, अभिवादन करतो, हे कृपा पावलेल्या स्त्री आहे. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, जसं मरियेचं जीवन होतं ना, म्हणून तिला अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवदूताने संबोधलं, हे कृपा पावलेल्या स्त्री. बहिणींनो, परमेश्वराचा हाच अनुग्रह तुम्ही मागा. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तुम्ही कृपा पावलेल्या जर असाल तर विश्वास ठेवा, तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बायबल म्हणतो परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि देवाचं वचन म्हणतं प्रत्येक सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते. आमेन. देवाला एक घर निर्माण करण्यासाठी एका सुज्ञ स्त्रीची गरज आहे. आणि सुज्ञ स्त्री ती आहे जी परमेश्वराचं भय बाळगते, जी सौंदर्य, जी लावण्य, जी ह्या फक्त बाह्य दिसणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये व्यर्थ वेळ घालवत नाही, तर ती परमेश्वराचं भय बाळगणारी जी स्त्री आहे ना, बायबल म्हणतं तिची प्रशंसा देवाकडून होते. आणि तुम्हाला माहिती, त्याच स्त्रीचा उपयोग परमेश्वर एक घर निर्माण करण्यासाठी करतो. हालेलुया. तर ज्या वेळेस ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि जिचं लग्न व्हायचं बाकी आहे, त्या सगळ्यांनी लक्ष द्या. तुमच्यावर आहे की परमेश्वर जर तुमचं घर बांधल अशी तुमची इच्छा आहे तर लक्षात घ्या, तुमच्यावर आहे की तुमचं जीवन कसं आहे. जर तुमचं जीवन देवाला आवडणारं असेल तर परमेश्वर तुमच्याद्वारे तुमचं घर बांधेल. हालेलुया. कारण एक सुज्ञ स्त्री आहे जिच्याद्वारे परमेश्वर घर बांधत असतो. वचन वाचू, हिच्याबद्दल, मरियेबद्दलच आपण पुढे जाऊ आणि वचनातून वाचू. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, वचन 38 आपण वाचू. तेव्हा मरिया म्हणाली, जेव्हा मरियेला देवदूताने संदेश दिला की तुझ्याद्वारे एक पुत्र निर्माण होणार आहे, त्याचं नाव येशू असणार आहे, या सगळा संदेश मरियेला दिला गेल्यानंतर मरिया देवदूताला म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. एका भाषांतरात असं म्हटलेलं आहे, तुम्ही सांगितलेल्या वचनाप्रमाणे मला हो. आमेन. मरिया आशीर्वादित का झाली माहितीये का? तिच्याद्वारे येशूचा जन्म का झाला? कारण ती म्हटली तुझ्या वचनाद्वारे मला हो. बहिणींनो, परमेश्वराची योजना जर तुमच्या जीवनात पूर्ण व्हायची असेल तर देवाला म्हणा की तुझ्या वचनाद्वारे माझ्या जीवनात हो. हालेलुया. तुमचं जीवन देवाला आवडणारं आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे असू द्या. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, परमेश्वर तुमच्याद्वारे त्या परिवारात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. एक स्त्री ही फार महत्वाची आहे एक घर बांधण्यासाठी. जर देवाला तुमचं घर तयार करायचंय, तुमचं घर आशीर्वादित करायचंय, तर बहिणींनो, देव तुमच्याशिवाय नाही करू शकत. बायबल म्हणतं आदाम ज्यावेळेस एकटा होता तर परमेश्वर काय म्हटला? मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. सगळं होतं त्याच्याकडे. एदेन बाग होती, प्राणी पक्षी होते, खायला भरपूर अन्न होतं, अनेक नद्या होत्या त्या ठिकाणी वाहणाऱ्या, सोनं सापडायचं, गोमेद मणी सापडायचे, हिरे जवाहीर सापडायचे, सगळ्या गोष्टी आदामाकडे भरपूर होत्या. तरी सुद्धा परमेश्वर आदामाला जेव्हा बघत होता ना एकटा, त्यावेळेस परमेश्वर म्हणायचा मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. देवाला त्याच्यामध्ये कमतरता दिसायची. भले वैभव आहे, आशीर्वाद आहे, एदेन बागेमध्ये आजार नव्हता, दुःख नव्हतं, कष्ट नव्हतं, रडणं नव्हतं, कोणतीच गोष्ट नव्हती. एदेन बागेमध्ये सुख, आशीर्वाद, समाधान, सर्व प्रकारची भरपुरी होती. तरी देवाला आदामाकडे कमतरता दिसत होती. तरी परमेश्वराला आदाम एकटा दिसत होता. तरी परमेश्वराला वाटत होतं अजून सुद्धा आदाम परिपूर्ण झालेला नाही. आणि म्हणून परमेश्वराने आदामासाठी हवेला निर्माण केलं. आणि जेव्हा हवा त्याच्यासाठी निर्माण झाली त्यावेळेस परमेश्वराला बरं वाटलं, समाधान वाटलं की आता आदाम आशीर्वादित झाला. आमेन. हालेलुया. आदाम एकटं घर बांधू शकला नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत हवा नव्हती ना, आदामाने स्वतःसाठी झोपडी सुद्धा बांधली नाही. पण जेव्हा हवा आली ना, त्याच्यानंतर घर बांधायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर संसाराला सुरुवात झाली, त्याच्यानंतर शेती करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतो ना की काईन आणि हाबेल यांचा जन्म झाला. एक गुराढोर चालणारा होता, तर एक जो होता त्या ठिकाणी शेती करणारा होता. संसाराची सुरुवात एक हवा निर्माण झाली, तिथून पुढे झाली. लक्षात घ्या.
एकटा आदाम काहीच करू शकत नाही. परमेश्वराला जर एक उत्तम घर बांधायचं असेल ना, तर त्याला स्त्रीची गरज आहे, एका सुज्ञ स्त्रीची, जी देवाचं भय बाळगणारी आहे, जी परमेश्वराची आज्ञा पाळणारी आहे. बहिणींनो, सुज्ञ स्त्रीप्रमाणे व्हा. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही सुज्ञ स्त्री व्हाल ना, तर देव तुमच्याद्वारे ते घर बांधायला लागेल. कारण देवाला गरज आहे तुमची एक घर निर्माण करण्यासाठी. स्नेहा, परमेश्वराला गरज आहे तुझी गॅब्रियलचं घर बांधण्यासाठी. आणि म्हणून स्वतःचं जीवन तू देवाच्या हातामध्ये दे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाल. जसं मरिया म्हटली की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, त्या वचनाप्रमाणे जर तू जीवन जगशील तर मी तुला विश्वासाने सांगतो, परमेश्वर तुझं घर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा त्या पहिल्या वचनाकडे येऊ. नीतिसूत्र 14 1 वचन परत वाचा. नीतिसूत्र 14 आणि 1 वचन परत वाचा. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते आणि पुढे काय लिहिलंय वाचा आता. हा, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकीते. बांधती पण कोण? स्त्री. आणि तोडती पण कोण? बापरे, माणसाचा रोलच नाही याच्यात, पुरुषांचा याच्यात काहीच रोल नाही. बायबल म्हणतो, मी नाही म्हणत आहे. बांधणं काम पण कोणाचं आहे? स्त्रीचं. आणि तोडणं काम पण कोणाचं आहे? अरे बोला, समजतंय का तुम्हाला? आता मला एक सांगा, बांधकाम करणारा परमेश्वर आहे, तोडणारा कोण आहे? बांधकाम करणारा जर परमेश्वर आहे तर तोडणारा कोण असेल बरं? मोठाने बोला. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बोला. सैतान. हालेलुया. बांधकाम करणारा परमेश्वर आहे आणि घर तोडणारा कोण आहे? सैतान. मग जर एखादं घर बांधायचं असेल तर परमेश्वर सुज्ञ स्त्रीचा उपयोग करतो, आणि एखादं घर तोडायचं असेल तर सैतान कोणाचा उपयोग करतो? मूर्ख स्त्रीचा. बोला कोणाचा? बोला बोला, कोणाचा? मूर्ख स्त्रीचा. घर तोडायचं असेल, स्त्रीच कामात येते सैतानाला. नीट लक्ष द्या. घराचे 2 भाग करायचे. मी बऱ्याचदा विचार केलाय, बऱ्याचदा परिवारात 2 भाग केव्हा होतात? लग्नाच्या अगोदर का नंतर? बोला बोला. भावाभावांमध्ये भांडणं केव्हा सुरू होतात? लग्नाच्या अगोदर का नंतर? वाटणी केव्हा होते? लग्नाच्या अगोदर का नंतर? काय झालं असं वेगळं लग्नानंतर? सांग ना, काय झालं काय असं वेगळं लग्नानंतर? लग्नाच्या अगोदर, नीट लक्ष द्या, लग्नाच्या अगोदर भाऊ भाऊ खूप प्रेमात होते, भावा बहिणींचं खूप प्रेम होतं, एकमेकांच्या सगळ्या गरजा, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये उभे राहत होते. जसं लग्न झालं, भाऊ भावाच्या तोंडाकडे पाहत नाही, बहिणींना दारात उभं करत नाही. का बरं? काय वाटतं तुम्हाला, कोणामुळे बदल झाला? बोला. आतापर्यंत आई बापाकडे लक्ष देत होता मुलगा, आतापर्यंत आई बापांच्या गरजा पूर्ण करत होता, आतापर्यंत त्यांच्या सुखादुखामध्ये उभा राहत होता. मग लग्न झाल्यानंतर कोण घरात आलं? स्त्री. बोला, कोण घरात आलं? स्त्री. ज्या वेळेस एक मूर्ख स्त्री, याचा अर्थ कोण? जी देवाचं भय नाही बाळगत, जी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नाही चालत. तुम्हाला माहितीये मूर्खपणा काय आहे? मूर्ख म्हणजे वेडा नाही, मूर्ख म्हणजे तो व्यक्ती ज्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झालं नाही, जो परमेश्वराचं भय बाळगत नाही, जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, जो देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, तो प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मूर्ख गणला गेलेला आहे. कारण बायबल म्हणतं, परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा. बोला, परमेश्वराचं भय ज्ञानाचा. मग देवाचं भय नसेल तर तो ज्ञान त्याच्यामध्ये नाही. हालेलुया. जर तुमच्यामध्ये परमेश्वराचा भयच नसेल तर ज्ञानाचा प्रारंभ झाला नाही. जर ज्ञानाचा प्रारंभ झाला नाही, याचा अर्थ मी काय? मूर्ख. मला याचा अर्थ मी काय? मूर्ख. नीट लक्ष द्या. घर बांधायचं काम पण स्त्रीचं आहे आणि तोडायचं काम पण स्त्रीचं आहे. बहिणींनो, मला उत्तर द्या, काय करायला आवडतं तुम्हाला, बांधायला का तोडायला? हा, काय? घर कोणतं? हे विटांचं? हा, सिमेंटचं? कोणतं घर? घरामध्ये असलेले व्यक्ती, त्यांचं असलेलं नातं, त्यांचे असलेले संबंध. तुम्हाला माहिती, याचं बांधकाम परमेश्वर करतो. विटा मातींचं बांधकाम परमेश्वर नाही करत, सिमेंटचं बांधकाम परमेश्वर नाही करत. मग असं जर असतं ना, तर देवाने प्रत्येकाला स्लॅबचंच घर दिलं असतं, बांधकाम त्यांनी केलं असतं. तर समजतंय? झोपडी जरी असेल, देवासाठी घर आहे, आणि मोठं बंगला जरी असेल, परमेश्वरासाठी घर आहे. देवाला घर म्हणजे हे नाही जे तुम्ही लाखोंचं बांधलेलं आहे. परमेश्वरासाठी घर ते आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती राहतात, आई वडील राहतात, लेकरं राहतात, पती पत्नी राहतात. तुम्हाला माहिती, हे जे नाते त्यांच्यामध्ये राहतात ना, याला परमेश्वर बांधत असतो. हालेलुया.
आणि ते नाते बांधण्यासाठी देवाला सुज्ञ स्त्रीची गरज आहे, आणि ते नाते तोडण्यासाठी सैतानाला एका मूर्ख स्त्रीची गरज आहे. आता तुम्हीच सांगायचं, तुम्ही बघायचं की मी कोणाच्या हातात जायचंय, देवाच्या का सैतानाच्या? सैतानाच्या हातात जाल तर सगळे नाते तुटतील, घर तुटेल, घरातले दोन भाग होतील, एकमेकांच्या तोंडाकडे तुम्ही बघणार नाही, एकमेकांशी तुमचं जुळणार नाही. बापाला मुलगा वाटून घेतो आणि आईला मुलगी घेऊन जाते. हे का होतंय मला सांगा? ज्या आई बापांनी तुम्हाला वाढवलं त्यांचे वाटे तुम्ही पाडतात. मोठा भाऊ म्हणतो तू बापाला सांभाळ, आणि लहान भाऊ म्हणतो तू आईला सांभाळ. अरे वा रे वा, दोघांनी मिळून तुम्हाला सांभाळलं ना, तर तुम्ही सुद्धा त्या दोघांना सांभाळा. एका घरामध्ये तुम्ही आई बापांचे वाटे कसे पाडतात? तुम्हाला माहितीये ही जी तटफूट झालेली आहे ना, एका स्त्रीमुळे झालेली आहे, एका लग्नामुळे झालेली आहे. लक्षात घ्या, एक लग्न एका घराला बांधू शकतं आणि एक लग्न एका घराला तोडू सुद्धा शकतं. म्हणून देवाच्या हातामध्ये या, परमेश्वराचं भय बाळगा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. पैशाला काय कराल? पैसा किती दिवस टिकेल? घर किती दिवस तुम्ही कौतुक कराल? या घरामध्ये सुखाची आणि शांतीची जर झोप पाहिजे असेल ना प्रियांनो, नाते बांधण्याचा प्रयत्न करा. देव तेच घर बांधत असतो. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते काय करते? तोडून टाकते. आता आपलं ठरवायचं आपण काय आहोत ते. मी बांधणारी आहे का तोडणारी आहे? तुमच्यावर डिपेंड आहे. कारण बांधण्यासाठी देव तुमचा उपयोग करतो आणि तोडण्यासाठी सैतान तुमचा उपयोग करतो. जर तुम्ही घर बांधणारे असाल तर देवाच्या हातात आहात, पण जर तुम्ही घर तोडणारे असाल तर विश्वास ठेवा आणि समजून घ्या तुम्ही कोणाच्या हातात आहात. नीट लक्ष द्या. हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणाला तुमचा उपयोग करू द्यायचा. हे तुमच्यावर आहे तुम्ही कोणाचं ऐकायचं. हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणाचं भय बाळगायचं. जर तुम्ही देवाचं भय बाळगणारे असाल, विश्वासाने सांगतो, तुमच्या घरासारखं घर कोणाचंच असणार नाही. तसा आशीर्वाद कोणत्याच घरात असणार नाही. तशी शांती कोणाच्याच घरात असणार नाही. हालेलुया, हालेलुया. लाखोंचं घर बांधलं तरी नवऱ्याची हिंमत नाही एखाद्याला चहाला घरी बोलवेल. का? कारण कोणाला विचारावं लागेल? बायकोला. एखाद्याला घेऊन गेलो, बायको चहा करते का नाही काय माहिती. बायको उलट म्हणते कशाला घेऊन आले, मला काही दुसरे कामं धंदे नसतात का? काय वाटतं तुम्हाला ही कोणती स्त्री आहे? बऱ्याच परिवारांमध्ये अशी परिस्थिती आहे. घर खूप मोठं बांधून ठेवलं, किचन पण फार सुंदर आहे, घरामध्ये सगळ्या गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत, पण नवऱ्याची हिंमतच नाही कोणाला घरी घेऊन जायची चहाला. सेवकाला पण म्हणणार, पहिले फोन करून विचारेल बायकोला, का ग पास्टर ते आलेले आहेत, 5 लोक आहेत, आणू का घरी? त्यांना का आणू, मी कपडे धुतीये. अशा पण काही स्त्रिया असतात. काही स्त्रिया अशा असतात ज्या नवऱ्याला फोन करून सांगतात, देवाच्या दासांना घरी जेवायला घेऊन या. हालेलुया. देवाच्या दासांना काय करा? घरी. शुनेम करीन स्त्री. बायबल म्हणतं एलिशा ज्या वाटेने चालला होता, जात होता, तिकडून वारंवार जायचा यायचा, शुनेम करीन स्त्रीचं लक्ष होतं की हा देवाचा दास आहे. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, या देवाच्या दासासाठी आपण एक खोली तयार करू. बोला, काय तयार करू? खोली तयार करू. कोणासाठी? कोणासाठी? देवाच्या दास. जेवणाचा विषय नाहीये, नाश्त्याचा विषय नाहीये, चहा पाण्याचा विषय नाहीये. परमेश्वराचं वचन म्हणतं, ती तिच्या नवऱ्याला म्हणती, हा देवाचा कोणीतरी एक पवित्र पुरुष दिसतो, एक देवाचा महान दास दिसतो. आपण याच्यासाठी आपल्या घरावर माडीवर काय तयार करू? खोली तयार करू. तिथं एक मेज ठेवू, एक खुर्ची ठेवू, त्याच्यासाठी त्या ठिकाणी एक कंदील ठेवू, की जेणेकरून तो जेव्हा या रस्त्याने जाईल तो आपल्या घरी उतरेल. याला म्हणतात सुज्ञ स्त्री. आमेन. आशीर्वाद कसे ओढून आणायचे हे सुज्ञ स्त्रीला कळतं. माझं घर आशीर्वादित कसं करायचं हे सुज्ञ स्त्रीला कळतं. सुज्ञ स्त्री नवऱ्याच्या अधीन असते, सुज्ञ स्त्री वचनानुसार चालते, सुज्ञ स्त्रीचं मस्तक तिचा नवरा त्या ठिकाणी असतो देवाच्या वचनाप्रमाणे. बायबल मध्ये वाचा, अब्राहम जो आहे ना, अब्राहमाला किती लोक ओळखतात? अब्राहम ओळखतात? अब्राहमाच्या बायकोचं नाव काय? काय नाव आहे? सारा. तुम्हाला माहिती, अब्राहम असा व्यक्ती होता की रोज दुपारी ना डेऱ्याजवळ जाऊन बसायचा. दुपारच्या वेळेस रस्त्याने जाताना जर कोणी दिसलं तर अब्राहम पळत जायचा आणि त्यांना घरी घेऊन यायचा. आणि काय म्हणायचा? तुम्ही या रस्त्याने चाललेले आहात ना, तर ह्यासाठी देवाने पाठवलं असेल की मी तुमचा पाहुणचार करावा. लगेच घरी आणायचा, चाकराला सांगायचा जा एक कोकरू शिजव, आणि त्या ठिकाणी बायकोला सांगायचा पीठ मळ आणि भाकरी थाप. आणि त्या काळचे लोक तुमच्या माझ्यासारखे खायचे नाही. कोंबडीचा उल्लेख बायबलमध्ये कुठेच नाहीये.
मी नाही सांगत तुम्हाला काय कापायचे ते, पण कोंबडीचा उल्लेख बायबलमध्ये अर्धा किलो 1 किलोने कोणाचंच पोट भरत नव्हतं तिथं. हा, समजतं मी काय सांगतोय? विचार करा किती खात असतील. पीठ काही सोपं नव्हतं मळायचं. एकटी सारा भाकरी करते, एकटी सारा भाकरी थापते त्या लोकांसाठी, पोट भर अन्न खाऊ घालेल. हालेलुया. याला म्हणतात सुज्ञ. आमेन. घरात आशीर्वाद कसे ओढून आणायचे? अरे मला एक सांगा, अब्राहमाने दूतांना बोलवलं असतं, साऱ्याने स्वयंपाकच केला नसता, काय परमेश्वराने अभिवचन दिलं असतं की अब्राहम, पुढच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही येऊ त्यावेळेस तुझी स्त्री सारा, तिच्या हातामध्ये एक बाळ असेल. आमेन. आशीर्वाद केव्हा भेटला? जेवणाच्या अगोदर का नंतर? आशीर्वाद केव्हा दिला देवाने? जेवणाच्या अगोदर का नंतर? नंतर. हालेलुया. खाऊन ढेकर दिली ना, त्याच्यानंतर आशीर्वाद भेटला. हालेलुया. बहिणींनो, नीट लक्ष द्या. सुज्ञ स्त्रीप्रमाणे व्हा. आमेन. देवाच्या भय बाळगणाऱ्या स्त्रिया व्हा. परमेश्वराचा आशीर्वाद ओढून आणणाऱ्या स्त्रिया व्हा. तुम्हाला माहितीये, सुनेमकरीन स्त्री तशीच होती, जिने देवाचा आशीर्वाद ओढून आणला. वांज होती, अनेक वर्ष झालेले होते, तिला मुलबाळ होत नव्हतं, तिचा परिवार त्या ठिकाणी आशीर्वादित नव्हता. पण ज्यावेळेस देवाच्या दासाला रोज येताना जाताना बघायची, त्याची सेवा करण्यासाठी, त्याच्यासाठी काहीतरी द्यावं यासाठी मनाची तयारी तिने तिच्या नवऱ्याची सुद्धा केली आणि तिने घरात आशीर्वाद ओढून आणला. बायबल म्हणतं अनेक वर्षानंतर परमेश्वराने त्यांना एक पुत्र संतान दिला. हालेलुया. हालेलुया. एक घराची पूर्णता तिच्या नवऱ्यामुळे नाही झाली, एका घराची पूर्णता शुनेमकरीन स्त्रीच्या सुज्ञतेमुळे झाली. हालेलुया. बायबल म्हणतं सुज्ञ स्त्री आपल्या हाताने आपले घर बांधते. आमेन. आमेन. ह्या सुज्ञ स्त्रिया आहेत. लक्षात घ्या, कंटाळा करू नका आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. अजिबात नाही. माझ्या माहेरचे लोक आले तर करेल, सासरचे आले तर मरा तिकडं. न जाणो कधी तुमच्या दारावरून एखादा देवदूत फिरून जाईल. समजतं मी काय सांगतोय? कधी पण येणाऱ्या जाणाऱ्यांचं तोंड पाहून पाहुणचार नका करू. न जाणो कदाचित परमेश्वर एखाद दिवशी एखाद्या दूताला तुमच्या पुढे वचनात लिहिलेलं आहे, जेव्हा मी भुकेला होतो तू मला काय दिलं? अन्न दिलं. जेव्हा मी तहानेला होतो तू मला प्यायला पाणी दिलं. जेव्हा मी निर्वस्त्र होतो त्यावेळेस तू मला पांघरायला वस्त्र दिले. बायबल देवाचं वचन म्हणतो. असे अनेक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतील. ते कदाचित देवाच्या दासाच्या रूपामध्ये असतील किंवा इतर कोणाच्या रूपामध्ये असतील. स्त्रियांनो, बहिणींनो, जर तुम्ही सेवा करणं सोडलं तर तुमचा पती घरामध्ये आशीर्वाद ओढून आणू शकत नाही. एका घराला आशीर्वादित करण्यासाठी बहिणींची फार महत्वाची गरज आहे. आमेन. जोपर्यंत एक स्त्री देवाचं भय बाळगत नाही, जोपर्यंत एक स्त्री परमेश्वराच्या वचनात चालत नाही, जोपर्यंत एक स्त्री परमेश्वराच्या अनुग्रहाने जीवन जगत नाही, तोपर्यंत एक परिवार परमेश्वर बांधू शकत नाही. देव त्या घरामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून स्त्रियांनी देवाचं भय बाळगणं हे वचनाप्रमाणे गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय ते? म्हणून बायबल म्हणतं सुज्ञ स्त्री आपल्या हाताने आपलं घर बांधते आणि मूर्ख स्त्री आपल्या हाताने काय करते? तोडून टाकते. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाच्या हातात जायचंय. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाची सेवा करायची. तुम्ही ठरवा आशीर्वाद आणायचे का आशीर्वाद जाऊ द्यायचे. हे तुमच्या हातामध्ये आहे. फार मोठा अधिकार परमेश्वराने तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. आमेन. आदाम तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुमचा पती एकटा काहीच करू शकत नाही. तुमचा पती त्या ठिकाणी अपूर्ण आहे, त्याला तुमची गरज आहे. म्हणून परमेश्वराने आदामाला अनुरूप सहाय्यक एका स्त्रीला तयार केलं. आमेन. की तिने प्रत्येक क्षणी त्याच्यासाठी उभं राहावं, त्याला मदत करावी, त्याच्या आत्मिक आशीर्वादाला मिळवण्यासाठी मदत करावी. आमेन. दोघं मिळून आशीर्वाद गोळा करायचं हे तुमचं काम आहे. आमेन. हालेलुया. मी म्हणत नाही तुम्ही मेकअप करू नका, पण जेवढा वेळ मेकअपला देतात ना तेवढा वेळ देवाला पण द्या, तरी खूप झालं. हालेलुया. तरी सुद्धा खूप झालं. मी तुम्हाला सांगतो, सौंदर्य भुलवणारा आहे, लावण्य व्यर्थ आहे, देवाचं वचन म्हणतं. आणि आजकाल व्यर्थ गोष्टींमध्ये जास्त वेळ चाललेला आहे. व्यर्थ गोष्टींमध्ये अधिक वेळ आपला चाललेला आहे. या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. सुज्ञ स्त्रीप्रमाणे व्हा, ज्या देवाचं भय बाळगतात, ज्या देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, ज्या परमेश्वराच्या अनुग्रहाने चालतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या हातात आले ना, देव बांधायला सुरुवात करेल. आमेन. बघा मग परमेश्वर तुमचं घर कसं बांधतो. बघा तुमची लेकरं कशी आशीर्वादित होतात. बघा तुमचा परिवार कसा आशीर्वादित होतो. तुमच्या वचनात लिहिल्याप्रमाणे जो तुमच्या घरात येईल ना तो सुद्धा आशीर्वादित होईल. आमेन. हालेलुया.
हालेलुया. मग आता तुम्ही ठरवा, शून्य व्हायचं का मूर्ख व्हायचं, तोडायचं का बांधायचं, हे आपल्या हातात आहे. आमेन. बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे, वचन वाचू आपण. पहिले राजे 21वा अध्याय. पहिले राजे 21वा अध्याय. पहिले राजे 21वा अध्याय वचन 17 पासून पुढे वाचा. 17 ते 21. पहिले राजे इकडे 21 17 ते 21. हा, इकडे एलिया तिशबी इकडे एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की हा उठ उठ शमरोन निवासी हा इस्रायलाचा राजा अहाब इस्रायलाचा राजा अहाब हा याच्या भेटीस जा. याच्या भेटीस जा. तो नाबोथाच्या द्राक्षीच्या मळ्यात आहे. हा त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. हा तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो हा तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे. हा हा तू त्यास सांग, हा ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले हा त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. अहाबाबद्दल परमेश्वर एलियाद्वारे भविष्यवाणी करत आहे. नीट लक्ष द्या. इस्रायलाचा राजा होता अहाब. राजा म्हटला की सगळे अधिकार त्याच्या हातात. राजा म्हटला की सर्व आशीर्वाद त्याच्याकडे. राजा म्हटला की चांगला महल. राजा म्हटला की चांगला पैसा. राजा म्हटला की सोनं चांदी सगळं काही त्याच्याकडे होतं. सगळे अधिकार राजाकडे होते. इस्रायलाचा राजा होता अहाब. पण बायबल असं म्हणतं, परमेश्वराने एलियाद्वारे त्याला श्राप दिला की ह्याच नाबोथाच्या मळ्याजवळ कुत्रे तुझं रक्त चाटतील. बोला, कोण चाटतील? कुत्रे. कोणाचं रक्त चाटतील? अहाबाचं. असा घाण श्राप त्या ठिकाणी राजाला परमेश्वर देतोय. त्याचं कारण कोण आहे तुम्हाला माहिती? त्याचं कारण बघा, पुढं वाचा, अजून पुढं वाचा. कुत्रे अहाब एलियास म्हणाला, हा माझ्या वैर्या, हा तू मला गाठीले काय? हा तो म्हणाला, होय, हा मी तुला गाठीले आहे. बघा, एक इस्रायलाचा राजा, देवाच्या निवडलेल्या वंशाचा राजा एका संदेशाला काय म्हणतोय? माझ्या वैर्या. बोला, काय म्हणतोय? शत्रू म्हणतोय तो संदेशाला. नीट लक्ष द्या. अहाब राजा जो इस्रायलाचा राजा आहे, तो एका एलिया नावाच्या संदेशाला शत्रू, वैरी असं का म्हणतोय तुम्हाला माहितीये? पुढे तुम्हाला कळेल कोणामुळे म्हणतोय. वाचा, पुढे वाचा. कारण हा परमेश्वराच्या दृष्टीने हा वाईट ते करावे म्हणून तो आपणास विकून टाकले. एलिया म्हणतो तू स्वतःला विकून टाकलेला आहे वाईट करण्यासाठी. अहाब, तू इतकं पाप करत आलेला आतापर्यंत, तू विकून टाकलंय. कोणाला विकलंय? वचनात पुढे लिहिलेलं आहे. वाचू आपण. पहिले राजे 21-25 वचन वाचा. 25 वचन. अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको. त्याची बायको. नीट लक्ष दे. त्याची बायको. बोला, त्याची बायको. बायको. बोला मोठ्याने. त्याची बायको. अहाबाची बायको. बोला माझ्या मागे. अहाबाची बायको. अहाबाची बायको. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे, हिने त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे, भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास, पाप करण्यासाठी त्याने स्वतःला विकून टाकले. कोणामुळे? कोणी भर दिल्यामुळे? त्याच्या बायकोने. तिचं नाव होतं इजबेल. नीट लक्ष द्या. मूर्ख स्त्री आपल्या हाताने आपलं घर तोडून टाकते. देवाचं तिच्या नवऱ्याबद्दल देवाला इतका राग आला की देवाने म्हटलं, कुत्री येऊन तुझं रक्त चाटतील, अशा पद्धतीने तू मरशील. आणि याचं कारण काय? की तू स्वतःला विकून टाकलेलं आहे पाप करण्यासाठी. आणि कोणामुळे विकलं? की तुझ्या पत्नीने तुझ्यामध्ये भर घातली, तुला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे तू स्वतःला पाप करण्यासाठी विकून टाकलं. म्हणून अहाब, मी तुझा आणि तुझ्या घराण्याचा नाश करेन, असं देवाने म्हटलेलं आहे. तर अहाबाचा नाश होण्यामागं कारण कोण होतं? बोला बोला, कारण कोण होतं? इजबेल. ही त्याची कोण होती? बायको. बोला, कोण होती? हा, घर पण बांधू शकते आणि घर पण तोडू शकते. हालेलुया. शलमोन राजाने दुनियाला सगळी दुनियादारी शिकवली ना. नीतिसूत्र लिहिलेले शलमोनाने, उपदेशकाचं पुस्तक लिहिलं शलमोनाने. पण बायबल असं म्हणतं, म्हातारा झाला तर त्याच्या बायकांनी त्याला कोणाच्या मागे लावलं? अन्य देवी देवतांच्या मागे भजन पूजन करण्यामागे लावलं. कोणी लावलं? हा, जो दुसऱ्यांना ज्ञान शिकवतो त्याला कोणी भुलवलं? अरे बोला, शलमोन राजाला कोणी भुलवलं? त्याच्या बायकांनी. हालेलुया. हा, तो दुसऱ्यांना एवढा ज्ञानी शलमोनासारखा कोणीच नव्हता. पण तुम्हाला माहिती, जेव्हा त्याला सुज्ञ स्त्री नाही प्राप्त झाली, जेव्हा त्याची पत्नी सुज्ञ नव्हत्या ना, त्याच मूर्ख पत्नींनी त्याला अन्य देवी देवतांच्या मागे लावलं आणि तिथं शलमोनाचा अंत चांगला झाला नाही. नीट लक्ष द्या. सुज्ञ स्त्री असेल तर घर बांधते आणि मूर्ख जर असेल तर घर तोडते. आता तुम्ही ठरवा,
की तुम्हाला कोणाच्या हातात जायचं. स्नेहाचं उद्या लग्न आहे, की ज्या वेळेस त्या घरामध्ये पाऊल ठेवेल, त्या घराला, गॅब्रियलच्या घराला जर परमेश्वराला बनवायचं असेल, घडवायचं असेल, तर देव फक्त स्नेहाद्वारेच घडवू शकतो. आमेन. त्याचं घर, त्याचा परिवार, त्याचा संसार स्नेह तुझ्याद्वारेच परमेश्वर बांधणार आहे. म्हणून तू देवाचं भय बाळग, तू परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाल. जसं मरिया म्हणते तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तसं तू म्हण की परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये सर्व हो. मी तुला विश्वासाने सांगतो, गॅब्रियलचा परिवार म्हणजेच तुझा परिवार परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. हे वचन फक्त स्नेहासाठी नाही, ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी पण आहे, जे संसार करतायत त्यांच्यासाठी पण आहे, ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांच्यासाठी पण आहे. बहिणींनो, आज तुमच्या घरामध्ये अशांतता असेल, तुमची लेकरं तुमचं ऐकत नसतील, तुमच्या परिवारातले नाते तुटलेले असतील, याला जबाबदार तुम्ही आहात. नीट लक्ष द्या. का? कारण वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे, सुज्ञ स्त्री घर बांधते, मूर्ख स्त्री तोडून टाकते. तोडणं पण तुमच्या हातात आणि जोडणं पण तुमच्या हातात. सगळे अधिकार परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहेत. आता तुम्ही कोणाच्या हातामध्ये जातात याच्यावरती डिपेंड आहे. देवाच्या हातात राहाल, बांधकाम सुरू होईल. सैतानाच्या हातात जाल, तोडण्याचं काम सुरू होईल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाच्या हातात जायचं. हालेलुया. हालेलुया. हवा देवासोबत बोलताना बायबलमध्ये कुठंच नाहीये, पण कोणासोबत बोलताना आहे? हवा देवासोबत बोलली असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे का? नाही. पण हवा कोणासोबत बोलली असं लिहिलेलं आहे? कोणासोबत? सापासोबत. साप कोण होता? सैतान. बोला, कोण होता? मग हवेने कोणासोबत बोलणं गरजेचं होतं? सापासोबत का देवासोबत? कोणासोबत संगती करणं गरजेचं होतं? सापासोबत का देवासोबत? संगती चुकीच्या गोष्टीमध्ये केली म्हणून हवेने फळ खाल्लं आणि पापात पडली. स्त्रियांनो, बहिणींनो, संगती योग्य रीतीने करा, सहभागिता योग्य ठेवा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवा, देवासोबत संगती करा, परमेश्वराशी बोला आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चाला. मी तुम्हाला सांगतो, तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं घर देव बांधायला लागेल. आमेन. हालेलुया. पण जर तुम्ही चुकीची संगती ठेवली, चुकीच्या गोष्टी बोलत असाल, चुकीच्या लोकांसोबत संगती ठेवत असाल, सैतानाला जर जागा देत असाल, तर लक्षात घ्या, तो बांधकाम नाही करत, तो तोडकाम करणारा आहे. मग तो तोडायला सुरुवात करतो. अजूनही संधी आहे, देवाच्या हातामध्ये या. मी परत सांगेल तुम्हाला, परमेश्वर तुमचं घर बांधेल. आमेन. जरी तुटलं असेल ते परत बांधेल, नाते तुटले असतील परत बांधले जातील. हालेलुया. हालेलुया. बोला, येशू मसीह की. रूथ परकीय होती, देवाला न ओळखणारी होती, तरी सुद्धा तिच्या सासू सोबत ती शेवटपर्यंत विश्वास उभी राहिली. म्हणती, तुझी लोक ती माझी लोक, तुझा देश तो माझा देश आणि तुझा देव तो माझा देव. आमेन. हा विश्वास होता रूथचा. म्हणून जरी त्या ठिकाणी अनेक संकट तिच्या जीवनात आले, तरी देवाने तिला सोडलं नाही. आमेन. हालेलुया. देव तिच्या सोबत होता. तुम्ही देवाचं भय बाळगा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील. आमेन. हालेलुया. आता सांगा, उत्तम परिवार किंवा उत्तम सांसारिक जीवन कोणाच्या हातात आहे? यांच्या का तुमच्या? आपल्या हातात आहे. हे राहतात तरी किती वेळ घरात? सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर, फक्त खायला येतो आम्ही घरामध्ये. आम्हाला काहीच माहिती नसतं घरात काय चाललंय. अधिक वेळ तुमचा आहे, तुम्हीच असतात सगळे घरामध्ये सगळा कारभार पाहणार. तुम्हाला माहितीये, घर तुमच्याचद्वारे बांधू शकतो परमेश्वर, कारण पूर्ण वेळ तुम्हीच असतात तिथं. हालेलुया. आम्ही जर 8 तासाची ड्युटी बाहेर करतोय समजा, तर आमच्याद्वारे देव बांधेल बी कसा घर? आम्ही तर रात्री झोपतो, झोपा काढतो. झोपलेल्या व्यक्तीद्वारे परमेश्वर घर नाही बांधू शकत. जे जागे असतात त्यांच्याद्वारे बांधेल. आमेन. जे घरात राहतात त्यांच्याद्वारे बांधेल. जे घराचं काम बघतात, जे घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, परमेश्वर त्याच्याद्वारे घर बांधतो. म्हणून तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये राहा, की जेणेकरून परमेश्वर तुमच्याद्वारे तुमचं घर बांधेल. हालेलुया. म्हणून अधिक देवाच्या जवळ या, अधिक परमेश्वरावर भाव ठेवा, परमेश्वराचं भय धरून चाला, म्हणजे तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया. विश्वास ठेवू की स्नेहा ज्या घरामध्ये जाईल, तो परिवार ऑलरेडी त्या परिवारात गॅब्रियल आहे. हालेलुया. ऑलरेडी त्या घरामध्ये कोण आहे? गॅब्रियल. गॅब्रियल कोण आहे? स्वर्गदूत. बोला, कोण आहे?
स्वर्गदूत. तो कुठे राहतो? स्वर्गात. आमेन. गॅब्रियलला स्वर्गात राहण्याची सवय आहे. आता स्नेहा तिथं चाललेली. स्नेहा नावाप्रमाणेच तो स्वर्गात राहील अशा पद्धतीने जा. हालेलुया. हा, की परमेश्वर तुझ्याद्वारे ते घर बांधेल. आणि खरंच गॅब्रियलला वाटेल मी कुठं राहतो. गॅब्रियलला खरंच वाटेल मी कुठं राहतो? स्वर्गात. आमेन. हा, ज्या वेळेस स्नेहा देवाचं भय बाळगून त्या घरामध्ये जाईल ना, त्या दिवसापासून गॅब्रियलला वाटायला लागेल अरे नावाप्रमाणेच मी गॅब्रियल आहे. आणि गॅब्रियल कुठं राहतोय? स्वर्गामध्ये. देवाच्या वचनात इतके अद्भुत वचन आहेत ना, नीतिसूत्रामध्ये वाचा कधीतरी घरी जाऊन. हा, भांडखोर बायको सोबत प्रशस्त घरात राहण्यापेक्षा बायबल म्हणतं अरण्यवास पुरवडला. काय वचन आहेत देवाच्या. शल्मोन राजाने लिहिलेली आहेत. हालेलुया. भांडखोर बायको सोबत बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा जंगलात जाऊन राहणं परवडलं असं तो म्हणतो. बघा स्त्रियांना किती ताकद आहे तुमच्यामध्ये. सोन्याच्या बंगल्यात सुद्धा नवऱ्याला राहू देत नाही तुम्ही जर भांडणारे असाल तर. तो म्हणतो झोपडी परवडली पण हिच्यासोबत नको राहिलं. असं नका वागू. कारण जर सैतानाने तुमचा ताबा घेतला ना तर तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी नियंत्रित करू शकत नाही. नीट लक्ष द्या. म्हणून देवाच्या हातामध्ये राहा. तुम्हाला माहिती इस्बेल सारखी स्त्री जगात झाली नाही. इतकी घाण स्त्री होती ती. अहाबाच्या सगळ्या घराण्याचा नाश करून टाकला तिने. स्वतःचा केलाच केला पण अहाबाच्या सगळ्या घराण्याचा नाश केला इस्बेल. इतकी वाईट स्त्री होती ती. एका स्त्रीमुळे अहाबाचं सगळं घराणं श्रापित झालं. तुम्हाला माहिती तसं होऊ नका. सारे समान व्हा. की सारा ही अखंड सृष्टीची माता ठरली. आमेन. विश्वासाचा बाप अब्राहम होता तर तुम्हाला माहिती सगळ्या स्त्रियांची जननी म्हणून सारेला ओळखलं गेलं. जर तुम्ही विश्वासामध्ये राहाल तर तुम्ही सारेची कन्या व्हाल असं वचनात लिहिलेलं आहे. आमेन. हा, तर तुम्ही सारेची मुली व्हाल असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यात उत्तम जीवन सारेचं होतं. देवाला भय बाळगणार नवरा जसं सांगेल तसं. नवरा बिचारा आज इथं राहायचा उद्या तिकडं निघून जायचा. सारा पण त्याच्या मागे चालत राहायची. कधीच कुरकुर केली नाही मला घरच बांध, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. बिलकुल नाही. नवरा जिथे गेला सारा त्याच्या मागे गेला. लोटची बायको जी होती बघा, आठवती का? लोट जो होता सदोम गमोराचा ज्यावेळेस परमेश्वर नाश करणार होता तर देवाने सांगितलं पळा, त्या डोंगराकडे पळा आणि मागे वळून पाहायचं नाही. आता लोट पुढे पळतोय, लोटची बायको त्याच्या मागे पळतीये. आता हिने कोणाकडे बघावं? नवरा पुढे ना, नवऱ्याकडे बघून पळ. ही कुठं बघते? अरे बोला कुठं बघते? मग काय झाला तिचा? मिठाचा खांब. तुझी सगळी संपत्ती ही आहे, तुझं सगळं वैभव हे आहे. जर पती नसेल तर तुझं वैभव नाही, जर पती नसेल तर तुला भविष्य नाही. पण तुझं भविष्य जर तुझ्या पुढे पळतंय ना तर तू भविष्याकडे बघ. तू भूतकाळाकडे का बघतेय? गेलेल्या गोष्टींकडे का बघतेय? ज्या संपलेल्या आहे त्याच्याकडे का बघतेय? बहिणींनो, पुढच्या गोष्टींकडे लक्ष द्या. देवाच्या भविष्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या आशीर्वादाकडे लक्ष द्या. मागील गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्या लोटाच्या पत्नी समान मागे वळून पाहणाऱ्या होऊ नका, तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे पुढे बघून चालणाऱ्या व्हा. हालेलुया, हालेलुया. सारेने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ती अब्राहमासोबत चालत राहिली पुढे बघून. म्हणून देवाने त्यांना आशीर्वादित केलं. लोटाची पत्नी मिठाचा खांब झाली. तो खांब अजून सुद्धा तसाच आहे. हा, अजून सुद्धा तसाच आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय ते. सुज्ञ स्त्री जिच्याद्वारे देव घर बांधतो का मूर्ख स्त्री जिच्याद्वारे सैतान तोडतो? कोणाच्या हातात जायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आमेन. हालेलुया. कदाचित पटलं नसेल काही हरकत नाही. जे आहे ते आहे. सौंदर्य भुलवणारं आहे, लावण्य व्यर्थ आहे. तुम्ही ठरवा आता. ब्युटी पार्लरला जास्त वेळ द्यायचा का देवाला वेळ द्यायचा? रोज मेकअप करायला वेळ द्यायचा का देवाला वेळ द्यायचा? साधी हेअरस्टाईल करायची म्हटली तरी आपल्याला 2 तास लागतात. देवाला वेळ आणि म्हणतो आम्हाला प्रार्थना करायला वेळच भेटत नाही. वा रे वा. ब्युटी पार्लरला जायला वेळ आहे, हेअरस्टाईल करायला वेळ आहे, बाकी सगळं सजायला धजायला वेळ आहे. फक्त आम्हाला वेळ कोणाला भेटत नाही. कसं काय सुज्ञ स्त्री आवा? कसं काय देवाचा भय बाळगाल? कसं काय आशीर्वादित व्हाल? देवाचा वेळ देवाला द्या. परमेश्वराच्या हातामध्ये या. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तुमचं घर देव बांधायला सुरुवात करेल. आमेन. कारण देवाला घर बांधण्यासाठी सुज्ञ स्त्रीची गरज आहे. तो एका सुज्ञ स्त्रीद्वारेच घर बांधत असतो. परमेश्वर या वचनाद्वारे स्नेहाला
तिच्या परिवाराला आणि ज्या परिवारामध्ये ती जाणार आहे त्या परिवाराला आणि इथं उपस्थित प्रत्येक परिवाराला परमेश्वर या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आपले डोळे आपण बंद करू. ह्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. देवा, तुझ्या वचनातून आम्ही बघितलं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. पण तुझं वचन सांगतं की सुज्ञ स्त्री आपल्या हाताने घर बांधते. कारण तुझ्या वचनात लिहिलेलं आहे की सुज्ञ स्त्री परमेश्वराकडून प्राप्त होते. माझ्या देवा, तुला एखादं घर बांधण्यासाठी सुज्ञ स्त्रीची गरज आहे आणि म्हणून परमेश्वर पिता इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीला त्या सुज्ञ स्त्री समान तयार करते बाबा, की जेणेकरून त्यांचं घर तू बांधू शकशील, जेणेकरून त्यांचा परिवार तू तयार करू शकशील, जेणेकरून त्या घराला तू आशीर्वादित करशील. दे बापा, त्या घरात तुझी शांती, तुझं आरोग्य, तुझा आनंद, तुझी भरपूर येईल असं होऊ दे पिता. इथं उपस्थित माझ्या प्रत्येक बहिणीला मी तुझ्या हाती सोपवतो, प्रत्येक स्त्रीला मी तुझ्या हाती सोपवतो. दे बापा, हो पिता, आज प्रत्येक बहिणीला आत्मपरीक्षण करण्यासाठी तू कृपा दे की त्या बांधणाऱ्या आहेत की तोडणाऱ्या आहेत. जर त्या बांधणाऱ्या असतील तर नक्कीच त्या तुझ्या हातामध्ये आहेत, पण जर त्या तोडणाऱ्या असतील तर सैतानाच्या ताब्यात आहेत. या समयाला त्यांनी त्यांचं जीवन तुझ्या हातात द्यावं की जेणेकरून ते त्यांचं घर बांधणाऱ्या होतील असं होऊ दे. धन्यवाद पिता. यावेळेस एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना जाऊ. थँक्यू. प्रभु तेरे जैसा कोई
तेरे लिए ही मैं जीऊंगा, अब मैं न जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा, जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा, जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा। यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना, यीशुआ कर दिल में तू बना, दिल मेरा सुना तेरे बिना, दिल मेरा सुना तेरे बिना, दिल मेरा सुना धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, जोपर्यंत तू आमचं घर बांधत नाही सर्व काही व्यर्थ आहे. पण तुझं वचन सांगतो, सुदिन स्त्री आपल्या हाताने तिचं घर बांधते, कारण सुदिन स्त्री ही परमेश्वराकडून प्राप्त होते. माझ्या देवा, इथे जमलेल्या प्रत्येकाचं घर तू बांध, त्या स्त्रीद्वारे जी तुझं भय धरून चालणारी आहे, त्या सुदिन स्त्रीद्वारे जी तुझ्याकडून आहे. विशेष प्रार्थना करतो स्नेहासाठी, ज्या परिवारात ती जाणार आहे एक सुदिन स्त्री बनून जाईल, तुझं भय धरणारी स्त्री बनून जाईल, की जेणेकरून गॅब्रियलचं घर तिच्याद्वारे तू बांधशील आणि त्या परिवाराला तू आशीर्वादित करशील. असं होऊ दे परमेश्वर. गावित सर आणि त्यांच्या घराला देखील तू बांध, त्यांच्या पत्नीद्वारे परमेश्वर होता आणि या घराला देखील तू आशीर्वादित कर. धन्यवाद प्रभूजी. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून